नमस्कार, माझ्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण शनिवारचा विशेष उपाय बघणार आहोत. तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतील, कामामध्ये विघ्न येत असतील किंवा कोणत्याच कामामध्ये पाहिजे तसं यश मिळत नसेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, त्यामध्ये तुम्हाला हवं तसं यश मिळत नसेल, हवं तसं मोबदला मिळत नसेल किंवा कितीही तुम्ही उपाय तापाय करून देखील मेहनत करून देखील तुमच्या कष्टाला जर योग्य ते फळ मिळत नसेल, तर नक्कीच तुम्ही शनिवारचा हा विशेष उपाय करायचा आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या कामामध्ये यश मिळावे असे वाटत असते. त्याचबरोबर आपल्या कष्टाचे फळ देखील आपल्याला योग्य पद्धतीने मिळावे यासाठी प्रत्येकजण कष्ट करत असतो, मेहनत करत असतो. मग नोकरी असेल, व्यवसाय असेल. पण बघा, कष्ट करून देखील बऱ्याच वेळेला आपल्याला हवे तसे यश प्राप्त होत नाही. आणि बऱ्याच वेळेला असं देखील होतं की जी माणसं आपल्या मागे आहेत तीच आपल्या पुढे जातात. आपण कष्ट करून देखील आपण मागे राहतो आणि बऱ्याच वेळेला जे लोक कमी कष्ट करतात ते पुढे जातात. त्यामुळे बघा, शनिवारचे केलेले हे विशेष उपाय नक्कीच शुभफळ देणारे ठरत असतात. जर तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी असतील, घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडते आहे किंवा मुलांना नजरदोष झालेला आहे, मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या अभ्यासातील प्रगतीसाठी, किंवा मुलं ऐकत नाही आहेत, चिडचिडपणा करतायत, हट्टीपणा करतायत, अभ्यास करेनाशी झालेले आहेत. चांगला अभ्यास करणारी मुलं देखील आता काहीही ऐकत नाही आहे. मुलांसाठी तुम्हाला उपाय करायचा असेल, त्यांच्या प्रगतीसाठी, आरोग्यासाठी किंवा स्वतःच्या आरोग्यासाठी, आर्थिक प्रगतीसाठी, तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तुमच्यावर कर्ज आहे, एखाद्या व्यक्तीला तुम्ही उसने पैसे दिलेले आहेत, ते तुम्हाला स्वतःचेच पैसे पुन्हा मिळत नाही आहे किंवा कर्ज वाढत चाललेलं आहे, ते फिटत नाही आहे, तरी देखील तुम्ही शनिवारचा हा उपाय केल्याने त्याचे शुभ फळं आपल्याला नक्कीच मिळतात. बघा, शनिवार हा वार शनिदेवांना समर्पित असतो. त्याचबरोबर शनिवारी हनुमंताची सेवा आपण केली तर आपल्या आयुष्यामधल्या अनेक विघ्न, संकट ही दूर होतात. हनुमंताला संकटमोचन असे देखील म्हणतात. त्यामुळे शनिवारी जर आपण हनुमंताची उपासना केली आणि शनिदेवांची उपासना केली तर आपल्या आयुष्यातील अनेक प्रकारची संकट, अडचणी दूर होतात. त्याचबरोबर आपला शनिदोष देखील कमी होतो आणि आपल्या कामामध्ये अडथळे हे येत नाहीत, विघ्न ही येत नाहीत. त्यामुळे बघा, शनिवारच्या दिवशी हा उपाय नक्की प्रत्येकाने करायचा आहे. आता किती शनिवार हा उपाय करायचा आहे, तर आपल्याला हा उपाय शक्य असेल तर सलग 11 शनिवार करायचा आहे. खूप मोठी अडचण तुमच्या आयुष्यामध्ये आहे आणि ते काम होत नाही आहे, तर तुम्ही सलग 11 शनिवार हा उपाय करू शकता. फक्त आपल्याला काळ्या उडदांचा हा उपाय शनिवारी करायचा आहे. विशेष असा उपाय आहे हा, एवढा प्रभावी आहे की थोड्याच दिवसात तुम्हाला काही पॉझिटिव्ह बदल किंवा सकारात्मक गोष्टी घडायला सुरू झालेल्या आहेत हे देखील दिसून येईल. त्यामुळे बघा, हा उपाय नक्की तुम्ही करा. स्त्री, पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात. विद्यार्थी देखील अभ्यासातील प्रगतीसाठी स्वतः हा उपाय करू शकतात. मुले लहान असतील तर आईवडील त्यांच्याकरिता हा उपाय दर शनिवारी करू शकतात. सलग हा उपाय तुम्हाला 11 शनिवार करायचा आहे. आता बघा, मी हा उपाय तर सांगणारच आहे, पण काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्या कामामध्ये अडचणी येतात, काही व्यवस्थित असं घडत नाही, प्रत्येक काम हे अडकतं. आरोग्याच्या तक्रारी घरामध्ये होतात, वादविवाद, भांडणं होतात. पण बघा, आपण काही गोष्टी शनिवारी जर करत असू तर त्याचा देखील परिणाम हा आपल्या प्रगतीवर होत असतो. तर काही गोष्टी मी तुम्हाला सांगते. बघा, तुम्ही जर या गोष्टी शनिवारी करत असाल तर त्या आत्ताच करायच्या थांबवा. काही दिवसांमध्ये तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह फरक जाणवेल.
तर पहिली गोष्ट म्हणजे बघा, शनिवारी आपल्याला मांसाहाराचं सेवन अजिबात करायचं नाही. हा उपाय जर सुरू असेल तुमचा, तुम्ही करणार असाल, तर मांसाहार तुम्ही शनिवारी घेऊ नका. घरातही आणायचं नाही आणि बाहेर जाऊन देखील आपल्याला शनिवारी मांसाहार घ्यायचं नाही. आणि बघा, उपाय तुम्ही हा करा किंवा करू नका, पण शनिवारीच्या दिवशी मांसाहार केल्याने आपला शनी ग्रह खराब होतो. त्याचबरोबर आपल्या कामांमध्ये अडचणी, विघ्न, अडथळे येतात. त्यामुळे आपल्याला शनिवारी मांसाहार करायचा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, शनिवारच्या दिवशी आपल्याला जे लोखंड आहे ते खरेदी पण करायचं नाही आहे आणि विकायचं पण नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. शनिवारच्या दिवशी आपल्या घरातील दारांच्या ज्या बिजागऱ्या असतात, जे जॉईंट असतं, तिथे थोडंसं आपल्याला तेल सोडायचं आहे. यामुळे काय होतं, तर अनेक प्रकारच्या संकटांमधून आपली सुटका होते. घरावर जे संकट येणार असतं ते पण दूर होतं. शनिवारी आपल्याला न विसरता हनुमंतांचं स्मरण करायचं आहे. तुमच्या गावामध्ये जर शनीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही शनीला तेल अर्पण करायचं आहे. बघा, हनुमंत हे शनिदेवांचे भक्त होते. त्यामुळे शनिदेवांची केलेली उपासना ही हनुमंतांना देखील प्रसन्न करते. त्यामुळे बघा, शनिवारी हनुमंतांची उपासना, शनिदेवांची उपासना करणं आपल्याला शुभ फलदायी ठरत असतं. त्यामुळे शनिवारी आपल्याला शनिदेवांची उपासना देखील करायची आहे. ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. शनीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही त्यांना तेल अर्पण करायचं आहे. आणि बघा, हनुमंतांना देखील त्यांचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे. हनुमंताला तुम्ही मंदिरामध्ये जाऊन तिथे चरणापाशी गूळ, फुटाण्याचा नैवेद्य शनिवारी ठेवू शकता. असं केल्याने आपल्या आरोग्याच्या तक्रारी दूर होतात, त्याशिवाय कामामधले अडथळे देखील दूर होतात. त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तो पण करू शकता, नैवेद्य असा ठेवू शकता. त्याचबरोबर मारुतीला लाल गुलाबाची फुलं ही अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे ते तुम्ही चरणापाशी अर्पण करू शकता. शनिदेवांना निळी गोकर्णाची फुलं शनिवारी अर्पण केल्याने आपल्या कामामध्ये आपल्याला चांगले असे यश मिळते. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, जमतील त्या करण्याचा प्रयत्न करा. आता बघूया आपल्याला काळ्या उडदाचा उपाय शनिवारी कसा करायचा आहे. तर बघा, तुम्हाला काय करायचे आहे, थोडे काळे उडीद घ्यायचे आहे. जिथे बघा, आता किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला काळे उडीद मिळून जातील. तुम्ही असे हे काळे उडीद आणून ठेवा. तुम्हाला जर उपाय करायचा असेल तर तुम्ही सलग 11 शनिवार करायचा आहे. त्यासाठी तुम्ही काळे उडीद आणून ठेवा. थोडेसे काळे उडीद, साधारणपणे चमचाभर काळे उडीद तुम्ही एखाद्या डब्यामध्ये घ्यायचे आहेत आणि तुम्हाला हनुमंताच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला हनुमंताच्या समोर बसायचं आहे. आता बघा, गर्दी जर असेल शनिवारी तर अगदी तुम्ही मंदिरामध्ये कुठे जरी बसलं तरीही चालेल. समोर जागा असेल तर तिथे बसा, नाही जागा तर मंदिरामध्ये तुम्ही कुठेही हनुमंताकडे तोंड करून बसायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, एक रुईचं पान घ्यायचं आहे. रुईचं पान हनुमंताच्या मंदिर जे आहे तिथे कुठेही तुम्हाला मिळून जाईल किंवा विकायला देखील पानं येतात शनिवारच्या दिवशी. तर तुम्हाला एक फक्त रुईचं पान घ्यायचं आहे. त्यानंतर ते जे काळे उडीद आहेत ते तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत. तुमची जी काही इच्छा आहे हनुमंताला बोलून दाखवायची आहे. धनप्राप्ती असेल, नोकरी, व्यवसाय, आरोग्य, मुलांसाठी असेल, ती इच्छा तुम्हाला बोलून दाखवायची आहे. आणि ओम हनुमंते नमः या मंत्राचा 11 वेळा तुम्हाला तिथे ते काळे उडीद हातात घेऊन जप करायचा आहे. त्यानंतर ते काळे उडीद तुम्हाला त्या रुईच्या पानावर ठेवायचे आहे आणि असं हे पान हनुमंताच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही गूळ, फुटाण्याचा नैवेद्य दाखवू शकता. तुम्हाला नाही शक्य तर फक्त तुम्ही एवढंच तिथे ठेवून यायचं आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे हनुमंताला की माझं हे काम लवकरात लवकर होऊ द्यात, कामातील अडथळे जाऊ द्यात. ज्यासाठी तुम्ही करताय उपाय ते तुम्हाला बोलून दाखवायचं आहे. असं तुम्हाला 11 शनिवार करायचं आहे.
पुन्हा तुम्हाला समजा 11 शनिवार झालेत, पुन्हा तुम्हाला उपाय करायचा आहे, तर तुम्ही पुन्हा पुढच्या शनिवारपासून सुरू करू शकता. महिलांना काही कारणांमुळे अडचण जर आली तर तो शनिवार धरू नका. तर काय करायचं आहे, तर तो स्किप करायचा शनिवार आणि जेवढे झालेले आहेत शनिवार ते पुन्हा पुढच्या शनिवारपासून कंटिन्यू तुम्ही करू शकता. सुतक असेल किंवा विटाळ असेल तर बघा, ते संपल्यानंतर, सुतक विटाळ संपल्यानंतर पुन्हा तुम्ही हा उपाय सुरू करायचा आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल.